असं आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60 जेल्स आहेत. त्या 60 जेलमध्ये आज जवळपास 38,000 कैदी आहेत. आता अनेक ठिकाणी कैदी इतक्या मोठ्या संख्येनं असल्यामुळे तिथे कोरोनाची लागण असं आहे की फळभाज्या येतात, दूधवाला येतो, किचन आहे, बाहेरून लोक येत राहतात. त्याच्यामुळे या संपूर्ण 60 जेलपैकी 8 जेल आम्ही लॉकडाऊन केलेले आहे. लॉकडाऊन म्हणजे की जे आतमध्ये आहे ते आतमध्येच राहतील. इव्हन पोलीस कर्मचारी सुद्धा जे आतमध्ये जुडले आहेत ते सुद्धा आतमध्येच राहतील, ते सुद्धा बाहेर जाणार नाही. कैदी सुद्धा बाहेर जाणार नाही आणि कोणी बाहेरचं आतमध्ये सुद्धा येणार नाही. अशा पद्धतीनं 8 जेल आम्ही लॉकडाऊन केले आहे की जेणेकरून तिथे कोरोनाची लागण होऊ नये. तरी पण काही जेलमध्ये लागण झाली, त्याच्यामध्ये आम्ही 38,000 पैकी जे अंडर ट्रायल कैदी आहेत नंबर 1 आणि नंबर 2 ज्यांचं 7 वर्षापर्यंत शिक्षा झाली आहे किंवा 7 वर्षापर्यंत जास्ती शिक्षा झाली आहे, असे जे कैदी आहेत त्या 38,000 पैकी 17,000 कैदी सोडण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. त्यातले आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ 10,000 कैदी आम्ही सोडलेले आहेत. म्हणजे तात्पुरतं सोडले, म्हणजे परमनंट सोडले, ते छापाल तुम्ही सगळे तात्पुरते सोडले आहे. इमर्जन्सी पॅरोलवर त्यांना सोडलं आहे आणि 38 पैकी 17,000 कैदी सुटल्यानंतर फक्त 17-18,000 कैदी तिथे राहतील, जिथे ज्या पद्धतीनं सोशल डिस्टन्सिंग तिथं व्यवस्थित पाळता येईल आणि कोरोनाची लागण होऊ नये यासाठी चांगल्या पद्धतीनं दक्षता घेता येईल, खबरदारी घेता येईल, या पद्धतीनं राज्य शासनाने निर्णय केलेला आहे.